नमस्कार, शुभ सकाळ. सकाळच्या 11 वाजल्या त्या आणि घरचं सगळं उरकून आता मी रानात आली. आता आज टमाटा बांधायचा आहे. काल काही दिवसभर जास्त बांधला नाही टमाटा, कारण बाकीचीच कामं होती. थोडाच बांधला काल. आता आज दिवसभर बांधायचा आहे टमाटा. त्यामुळं आता सुतुळी घरी नेली, पावसाने भिजते, त्यामुळं दिवस पुरवून एवढी सुतुळी आणली तोडून. आता चला आता सुरुवात करते आता टमाटा बांधायला. आता काय आल्या नाही ते आज रानात, आम्ही दोघे चालू आहे. कारण आज रविवार, पोरं आहे ती घरी आणि घरी पोरांपाशी कोणच नाही, त्यामुळे ते आज घरी थांबले ते. चला आता घेऊ बांधून टमाटा. दुपारच्या 1:15 वाजले त्या आणि आता पाती लागली त्या. दोन्ही पण पाती कडेला लागले त्या. आता इकडं बायांच्या अर्ध्या पाती आहेत त्या. अर्ध्या म्हणलं तरी 1 2 3 4 5 5 5 6 6 आखणे आहेत येळूची. चला आता भूक लागली, आता घरी जाऊन जेवण करून येऊ. आणि जेवण करून आल्यावर परत मग हे अर्ध्या पाती काय होतील तेवढे दिवस मावळीपर्यंत मिळवायच्या, एक एक धरून. आणि हे आत्यानं भाऊजीने धरलेली पात लांब आहे, निम्म्यातच आली आता ती. ही बाकीच्या निम्म्याच्या थोड्या थोड्या पुढं आहे त्या. सुतुळे आणून ठेवलेली आहे इथं. सुतुळे झाकून ठेवते, कारण पाऊस आला तर भिजेल महागरी येईपर्यंत, त्यामुळे आता आधीच झाकून ठेवून जाते. आता लागलं जेवण करायला. जेवणामध्ये मस्तपैकी चपात्याचं पोहे केलं, तर गोड तुकडे केलं तर गुळाचं, आणि सोबत डाळिंब घेतले तोंडी लावायला. दुपारनं जेवण करून रानात आलो आणि ही महाग राहिलेली पात होती, ही दोघेत मिळून घेतली आधी 2 2 4 4 आकणं. आता ही ह्या पातीसोबत आणली. आता हे पात धरते मी, म्हणजे इकडं आता बायांच्या 3च पाती राहते ते. ह्याची पण 5 5 आकणं आहे ती. आणि दुपारीच बा कसलं ढग भरून आले ते. दुपारनं धरलेल्या पाती लागल्या आता. आणि आता सुतुळी संपली, आता सुतुळी आणते खाली जाऊन आणि मग ही दुसरी पात धरायची. आता
आता दोघींनी एक धरल्यावर एकच बोध राहते शिल्लक. चला ताई सुतळी आणते आणि ह्या बाजूला सुरुवात करते बांधायला. 7 वाजल्या. दिवस पूर्ण मावळायला गेलाय आणि इथं धरलेल्या पाती आता थोड्याच राहिल्या त्या लागायला. चला आता सुटी केली आणि टमाटा बघा चांगला दिसतोय बांधल्यावर. थोडंसंच कमी नाही तर तारला टेकायला गेलाय टमाटा. आणि फळ पण चांगलं दिसते. आता सुतळी व्यवस्थित झाकून ठेवते एका पिशवीमध्ये. सुतळी झाकून ठेवून गुरं आहे ती बांधलेली डाळिंबीत. गुरु घेऊन जाऊ आता घरी. गुरं घरी आणली आणि पाणी दावून दावणीला बांधली. बाल्या काय खेळतोय? काय बर कोणी सांगितलं रे तुला? बर 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 मग मच्छर येत नाही का? खरं आहे. त्याचा दूर झाल्या मच्छर येत नाही का? बर कधी पेटवायचंय मग? आजीची चपाती झाल्यावर. बर